त्याला जन्म दिलेली त्यांचे आई वडील पेरेंट्स पालकांना मी अभिनंदन करत आहे आणि त्या पोरांना जो सच्चा रस्ता दाखवत आहेत असे माझे शाळेमधून टीचर्स सर्स त्यांना मी अभिनंदन करत आहे आणि त्यांची जी सेवा करणारे असे कामगार कुक वॉटर या कामगारांचं पण अभिनंदन करून प्रथम आपण या गावातील मंडळींचं सगळे लोकांचं मी आभार व्यक्त करून दोन शब्द सांगत आहे। तर शिक्षा की बात अभिभावकों के साथ, इसका मतलब ये होता है कि बच्चे हो, उनके माँ बाप हो और साथ में टीचर्स शिक्षक हो, ये तीनों का मिलाप होता है और तीनों के मिलाप के साथ जो आज मीटिंग रखी है, इस मीटिंग के लिए जो मेन उद्देश्य है उसके लिए मैं आप लोगों को जो भी मेन है पालकों को, बच्चों को और मेरे सरपंच के नाते टीचर सर को भी बताने जा रहा हूं। पुरानो आज मी सरपंच बनलो, पहिला सरपंच, पहिली मीटिंग, मला माहिती नव्हतं या मी स्वप्नात पाहिलं नव्हतं की मी सरपंच बनेन। साथियों, माझ्यात काही गुण असतील, मी शिक्षा प्राप्त केली असेल, मी काम केले असतील, दरेकाला मान सन्मान इज्जत दिली असेल, दुःख संकट तकलीफ करून हरेकाच्या कामात सपोर्ट दिला असेल, म्हणून आज मला जनताने सपोर्ट केला आणि मी तुमच्या समक्ष आज सरपंच नात्याने दोन शब्द बोलत आहे। म्हणून माझ्या लेकरांना, माझ्या पोरांना, आपला हा एक समाज आहे, आपला एक परिवार आहे, या समाजात, या परिवारात, या देशाचं, या गावाचं, या पंचायतचं, पाड्याचं तुम्ही एक भविष्य, आणि या भविष्य बनवण्यासाठी आपल्या घरातलं आई वडिलांचं नाव करण्यासाठी तुमच्यावर आहे। जर तुम्ही शिक्षण चांगलं घेतलं, आतापासून तुमच्या मनात विचार पाहिजे। तुम्हालाच सांगतात बुद्धिजीवी, ज्याला बुद्धी आहे तो बुद्धिजीवी आहे। म्हणून तुम्हाला शिक्षण देण्यासाठी टीचर्स कुठून येतात, किती दुरून येतात, उन्हाळा नको, पावसाळा नको, हिवाळा नको, ह्या गोष्टी त्यांना नाही वाटत। त्यांची भले ड्युटी आहे, नोकरी आहे, जॉब आहे, परंतु टाइम टू टाइम, डे बाय डे, वन बाय वन तुमच्या समोर येऊन तुम्हाला शिक्षण देतात। आज माझं सांगायचे मतलब काय, आम्हाला आमंत्रण केलं जेव्हा इलेक्शन होतं त्या टाइमात मी इथं पहिली मीटिंग घेतलेली आहे, लक्षामध्ये ना सर्वांना। आज सरपंच या नात्याने तुमच्या समोर उभा आहे, म्हणजे ही आम्हासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि माझ्या समाजासाठी, परिवारासाठी, माझे लहान लहान लेकरासाठी एक सरपंच या नात्याने मी निवडून आलोय आणि तुम्हासाठी हर एक समस्या तकलीफ न यावी ती सॉल्व करण्यासाठी तुमचा सरपंच तुमच्यासाठी बसलेला आहे। धन्यवाद। तर ज्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, पोरांना आता जे इनाम दिले, एप्रिल पासून शाळा स्टार्ट होते, मार्चला आपले एक्झाम होऊन समाप्त होते, तर एप्रिल टू मार्च जी पोरा वेळोवेळी प्रत्येक दिवशी टाइम टू टाइम वन बाय वन शाळेत जो जाईल, तर सरपंचच्या नात्याने प्रत्येक पोराला 500 रुपयाचे इनाम भेटल, हे लक्षात ठेवायचे। आणि याच्या पुढच्या प्रोग्रामामध्ये सुद्धा मी सरपंच आहे, माझ्याजवळ 5 वर्ष आहे, मला सुधारणा करण्यासाठी सरपंचची पोस्ट भेटलेली आहे, पदावर मला निवडणूक केलेली आहे। शाळेची सुधारणा, पोराची सुधारणा, गावाची सुधारणा, समाजाची सुधारणा, दरेक गोष्टी माझं लक्ष राहील। आणि याच्या पुढे याच मेगा प्रोग्राम मध्ये असे उन्हामध्ये तुम्हाला बसवणार नाही। सरांना माझी रिक्वेस्ट आहे, या मंडपचा खर्च सरपंच देईल, पण पुढच्या वर्षात माझा समाज, माझी पोरं, माझा गाव उन्हामध्ये तडपवायचा नाही। काय किती पण मोठा मंडप असला, त्या मंडपचा खर्च मी देईन, पण मंडप बनला पाहिजे। 1 पॉइंट 2 पॉइंट
पोरा प्रत्येकाने जर चांगली हाजरी दिली तर चाहे 20 असली चाहे 50 असली, एक एक पोराला 500 रुपयाच्या इनाम मी नगद दे आणि अशाच तुमच्या स्टेजवर पुढे तुम्हाला पैसे दिले जातील. तर साथियो, आज हा जी पोराची पालका आई वडील आहेत, खरोखर एक एक पोरांचा काही डॉक्युमेंट बाकी व्हावा तर बेधडक पोरांना नाही त्यांच्या आई वडिलांना तुम्ही मीटिंग मध्ये आयोजन करा आणि सांगा कोणाचा जातीवरती धाकला पोरांचा नसल, मी स्वतः तुमच्या पोरांचे एक हारी फॉर्म भरून तुम्हाला शाळेमध्ये आणून देईन. टाळ्या वाजवाय ना हे पाहिजे त्या गोष्टीवर. हा, प्रत्येक पोराचा, कारण कास्टसाठी ज्याला आपण म्हणतो जातीवरती धाकला, हा इम्पॉर्टंट आहे आपल्या फॉर्मासाठी, स्कॉलरशिपसाठी, बरेच कामात. तर जातीवरती ज्याला नसल, कुणाचं खातं नसल, कुणाचं खातं बंद पडलं असेल, कुणाचं कुठं फिंगर लिंक करायचं असेल, मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, सरपंच तुम्हासाठी बसेल आहे. कुठं प्रॉब्लेम आला, कोणी काही बोलला, सर लोक तुमच्यावर काही पण धाक धमकी, जे पण, सरपंच तुम्हारे लिए है. ये सरपंच की जिम्मेदारी है. तुमचे हारी मी आहो रहीन, पण मला कंप्लेंट करणे हे गरजेचं असतं. कंप्लेंट खरी पाहिजे, खोटी नाही. अगर ते कंप्लेंटवर मी व्हेरिफिकेशन तपास करीन आणि ती कंप्लेंट अगर खोटी निघली तर जो कंप्लेंट करणारा त्याच्यावरच मी एक्शन घेईन. तर साथियो, खूप खूप आभार. जी पण पोरा, जो पण आपला समाज, आपला एक समाज, एक गाव आणि या स्थळात बेलपाडा असो, सुधारपाडा असो, परंतु दरेक पोराविषयी आपल्या आपल्या पालकांनी काळजी घ्या. पोराला खरोखर सुरुवातीला जसं आता एक कोंबडी असते ती पिलाला जन्म देते, बरोबर. एक कोंबडी किती पिलाला हिंडवा, 10, 12, 15 पहाचं कोंबडीचा पण एखादा अमुकवार असा पिला त्याच्या हारी हिंडत, पण एकूच कोंबडी तरी आखी पिलांची काळजी घे का नाही, घे ना. मग जरा त्यावर कोणी पाय ठेवला काय धावलीच पाहिजे, पिलू कारडला काय धावलीच पाहिजे कोंबडी. बोल, एक कोंबडी त्यांच्या पोरांची, त्यांच्या पिलांची किती काळजी दे. तर मी हे उदाहरण कसं सांग, आपले घरात 2 पोरा 3 पोरा त्याची काळजी आईवडिलांना नाही घेता येईल. टाळ्या वाजायला पाहिजे त्या गोष्टीवर. कोंबडीचं उदाहरण कसं दिला, काय जशी कोंबडी पोरांची काळजी घे तशी आई वडिलांना पण आपल्या पोरांची काळजी घ्यायला पाहिजे. पण मी चांगल्यासाठी गोष्ट सांगली, काय पोरा आपण आता सुरुवातीलाच जर मजबूत ठेवू, त्यांना आपले चांगलं शिकवायला लक्ष देऊ, तच पोरा हुशार बनतील. पोराचा वय, उमर, समय निघून गेला तर पोरा कधी पुढे जाऊ शकणार नाही, बरोबर ना. तर साथियो, माझ्या वडिलांनो, गावातील मंडळीनो आणि सरांनो आणि पोरांनो, सर्वांचा मी दिल खोलून आभार. सर्वांना सरपंचा सेल्यूट. हा प्रोग्राम सफल झाला असा मानतोय. ज्या सांगला तेवढं लक्ष द्या. जय हिंद, जय भारत.